नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आताच्या घडीची महत्त्वाची आणि मोठी बातमी पाहूया। सुनील तटकरेंच्या दिल्लीमधल्या निवासस्थानी राजकीय घडामोडींना आता वेग आलेला आहे। अजित पवार गटाला अद्याप मंत्रिपदासाठी कोणताही फोन नाहीये। फडणवीस तटकरेंच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। अजित पवार, प्रफुल्ल पटेल सध्या तटकरेंच्या निवासस्थानी उपस्थित आहेत। अजित पवार गटाची समजूत काढण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे का, अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालेल्या आहेत। काही वेळापूर्वीच फडणवीस जे आहेत ते तटकरेंच्या दिल्लीमधल्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। धनंजय मुंडे हे सुद्धा काही वेळापूर्वीच तटकरेंच्या निवासस्थानी पोहोचलेले होते। अजित पवार गटाला मंत्रिपदासाठी अजूनही फोन आलेला नाही। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल अशी दोन नावं चर्चेमध्ये होती, मात्र अजूनही एकालाही फोन आलेला नाही। मंत्रिमंडळामध्ये मित्रपक्षांचा विचार केला जाईल आणि संधी दिली जाईल अशी माहिती जी आहे ती काही दिवसांपूर्वी मिळत होती। मात्र आता जर आपण पाहिलं तर अजित पवार गटाला अजूनही फोन आलेला नाही। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं नाव चर्चेमध्ये होतं, मात्र आता अजित पवार गटाला अजूनही मंत्रिपदासाठी फोन आलेला नाही। 11:30ची वेळ होती ज्यावेळेला आज जे खासदार शपथ घेणार आहेत ज्यांना संधी देण्यात आलेली आहे मंत्रिमंडळामध्ये, त्यांच्या चहापानाचा कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते 11:30 वाजता करण्यात आलेलं होतं, मात्र आता 12:30 होऊन गेलेले आहेत। अजित पवार गटाला अजूनही फोन आलेला नाही। आपण फोनच्या प्रतीक्षेत आहोत असं प्रफुल्ल पटेल यांनी काही तासांपूर्वी दिलेली प्रतिक्रिया होती। आणि आता दिल्लीमधल्या घडामोडी जर आपण पाहिल्या तर या ठिकाणी हालचालींना वेग आलेला आहे। अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। अक्षय, काय घडतंय? ऋषाली, गेल्या अर्ध्या तासापासून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस जे आहेत ते सुनील तटकरे यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। आणि या दिल्लीतल्या सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी या अगोदरच राष्ट्रवादीचे प्रमुख नेत्यांची बैठक जी आहे ती गेल्या 2 तासांपासून सुरू होती। उपमुख्यमंत्री अजित पवार जे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि त्याचसोबत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे हे प्रमुख नेते बैठकीला उपस्थित होते। आणि त्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस हे आता दाखल झालेले आहेत। पीएमओ मधनं जे खासदार मंत्री होणार आहेत त्यांना कॉल गेलेले आहेत, परंतु एनडीएचा घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अद्यापपर्यंत असा कोणताही मंत्रिपदासाठी कॉल आलेला नाही। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदारांची मंत्रिमंडळामध्ये यंदा वर्णी लागणार नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे। किंबहुना तीच नाराजी किंवा मनधरणी करण्याकरता देवेंद्र फडणवीस जे आहेत ते दिल्लीतल्या सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। अजित पवार यांच्याशी देवेंद्र फडणवीस हे या सगळ्या संदर्भात चर्चा देखील करतील आणि आगामी निवडणुकांच्या संदर्भात देखील या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। आणि सगळ्यात तरी आता मोठी घडामोड अर्थात 11:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 7 जनकल्याण मार्गावरील निवासस्थानी चहापानाचा कार्यक्रम होणार आहे। नक्कीच, धन्यवाद अक्षय। दिलेल्या सविस्तर माहितीसाठी अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।